मंगळवाड्याची एकादशी सालाबादप्रमाणे चालत आलेली आणि ही शाळा आहे. इथे कोणी शिकून आलेलं नाहीये, नाही का? प्रत्येकाला बसवतात की काहीतरी बोला अनुभवाचं, नाही का? तर आज मला या मंडळाने सेवा दिल्याबद्दल या मंडळाची मी ऋणी आहे आणि तुम्हा साधू संतांसाठी निवडलेली ओवी अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 18. देत मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझे ठाई परी ज्ञाने विन नाशिले बुद्धी भेदासी आले कल्पू नये ते कल्पिले अनेक तत्व, नाही का? तर आज षटदिला एकादशी, नाही का? तर आजच्या एकादशीचं जे महत्व आहे, तर एकादशीचं महत्व असं आहे की तुम्ही उपास तापास कितीही काय केलं तरी आजच्या एकादशीचं महत्व असं आहे की दान करावं. तो महत्व आहे. मोक्ष भेटतो आणि पुण्य प्राप्ती होते. पण ह्या एकादशीचं महत्व आहे, त्या महत्वाच्या पलीकडे आपल्या बाबांनी नेऊन ठेवलंय. आपल्याला दान धर्म करायची गरज नाहीये. आणि त्यातल्या त्यात आज माझ्या निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वरची यात्रा आहे, नाही का? साधारण होते का हो? सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार सखा निवृत्ती दातार, सखा निवृत्ती दातार. कोण होते? साक्षात महादेवाचा अवतार निवृत्तीनाथ, नाही का? कशासाठी जन्माला आले? बुडते हे जन न देखवे डोळा आणि येत असे कळवळा म्हणून या. आणि या जन लोकांचा उद्धार करण्यासाठी माझ्या या 4 महात्म्यांचा अवतार. कोणाचा अवतार? तर ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमहेश शक्ती लक्ष्मी माता यांचा अवतार, नाही का? पण अवतार घेतल्या सगळ्यांना माहिती आहे. विठ्ठल पंतांना संन्यास घेतला, संन्यासानंतर आले, मुलं झाली, पण समाजाने स्वीकारलं नाही शेवटपर्यंत. आणि आज पूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या काढतात. आपल्यामध्ये मन आहे, नाही का? जिवंतपणी नाही, जिवंतपणी स्मशान वाटी आणि मेल्यावर मजूर वाटी अशी गत आहे. साधू संत होते तेव्हा कळाले नाही. 4 महात्म्यांचा अवतार झाला आणि स्वीकारलं नाही जनाने. का तर संन्यासाची पोरं हेटाळणी केली. एक वेळचं जेवण सुद्धा मिळू दिलं नाही. किती आज शेवटपर्यंत उंच झाली नाही, पण उपस्थित ज्ञानी होते. आई वडिलांचा, कारण आई वडिलांना असं वाटत होतं खूप की माझ्या मुलांना समाजाने स्वीकारावं. त्यांचा काय अपराध आहे? स्वीकारण्यासाठी पैठण गावी गेले की माझ्या मुलांना स्वीकारा, शुद्धीपत्र द्या. पण काय सांगितलं की देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल तर तुमच्या मुलांना स्वीकारू. ठीक आहे, मुलांसाठी आई वडील वाटेल ते करतात. लेकराचे हित आहे माऊलीचे चित्त, नाही का? ऐसी कळवळ्याची जाती
करीला भाविन प्रीती, मुलांसाठी देह त्याग केला की आशाने तरी माझ्या मुलांना समाजामध्ये मान भेटेल. पण देह त्याग केला तरी सुद्धा समाजाने स्वीकारलं नाही. आई वडील गेले, थोड्या दिवसाने माझे 4 भावंड गेले, नाही का, थोर ज्या असतात त्यांच्याकडे गेले. बाबा असं माझ्या आई वडिलांनी देह त्याग सुद्धा केला, आता तरी आम्हाला स्वीकारा. नाही म्हणे, तुम्ही जर आई वडील मेल्याच्या नंतर जन्माला आले असते ना तर काहीतरी विचार केला असता. आई वडील मेल्यावर जन्माला येतात. देह त्याग करून सुद्धा मुलांना स्वीकारलं नाही. चला राहू द्या, धर्माच्या ज्याच्यासाठी अवतार घेतलाय ते कार्य करतच राहिले. खायला भेटो नसो भेटो चालेल, राहू द्या, केलं कार्य, नाही का. पण शेवटी मनुष्यच होते, नाही का, काहीतरी इच्छा होते. आई वडील गेल्यानंतर माझ्या निवृत्ती दादांनी तिन्ही भावंडांचे त्यांनी सांगावं आणि लाड पुरवावे. आई सांगूनच गेली होती, निवृत्ती आमच्या मागे तू यांचे लाड पुरव, आणि पुरवले, सगळे लाड पुरवले. आणि माझ्या निवृत्ती दादांची एक दिवस अशी इच्छा झाली की मुक्ताईला म्हणायला लागले, मुक्ते मला आईची खूप आठवण येते ग, मला मांडे घालावेसे वाटतंय. आई बाबा गेल्यापासून माझ्या दादांनी पहिल्यांदा काहीतरी मागितलं. पहिल्यांदा माझ्या दादाची इच्छा झाली. त्या आनंदाच्या भरात बाई गावात गेली, या घरात जा, त्या घरात जा, काका खाबर द्या हो, माझ्या दादाची इच्छा झालीये. काहीतरी माझ्या दादांनी पहिल्यांदा मागितले, कोणी दिलं नाही. एकाला दया आली, देतोय तो तेवढ्यात विसोबा खेचर टपकले. कशासाठी हवंय काका, ह्या वेळेस द्या, पुन्हा मी कधी गावात काही मागायला येणार नाही. एकदाच मला ही वस्तू द्या, मी परत येणार नाही. कशासाठी हवंय म्हणे, माझ्या दादाची इच्छा झालीये. कशावर? मांडे खाण्यावर. म्हणे संन्यासाच्या पोराला कशाला हवेत जिभेचे चोचले, का माणूस नव्हते का? म्हणजे इच्छा सुद्धा करायची नाही. संन्यासाच्या पोराने एवढी हेटाळणी केली. मुक्ताई नाराज झाली, हिरमुसती झाली आणि घरी आली. दारात बसली, ज्ञानोबाला आले, काय झालं ग? सगळा वृत्तांत सांगितलं. दादा ते गेली, नाही दिलं, दादाला मांडे खायचे. ठीक आहे, तू तयारी कर, दादाची इच्छा पूर्ण करू आपण. अंड्यांची तयारी केली आणि माऊलींनी चमत्कार केला, नाही का, सद्गुरूंचं दर्शन घेतलं. का त्यांना का खाता आलं नसतं का स्वतः, पण नाही, या जगाला दाखवायचं होतं. सद्गुरूंचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या पाठीवर मांडे भाजून दिले. आणि तो प्रकार प्रत्यक्षात विसोबा खेचरांनी खिडकीतून पाहत होते. तेव्हा उघडले डोळे की हे साधारण नाहीये. आणि मग उष्ट खाण्यासाठी मागत होते. उष्ट तरी द्या मला. काका उष्ट नका खाऊ, पूर्ण घ्या. उष्ट कशासाठी? कुठे नेऊन पोहोचवलं? गुरुस्थानी नेऊन पोहोचवलं. नामदेव महाराजांचे सद्गुरू बनवले. एवढा त्रास दिला तरी सुद्धा माझ्या साधू संतांनी कोणा
मत्सर केला नाही. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. सारे अपराध जनाचा, सारे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साधू संतांना प्रत्येक जीवाविषयी कळवळ आहे. कितीही त्रास दिला पण माझ्या चार या भावंडांनी कधी कोणाचा द्वेष केला नाही, नाही का. पण एखाद्या वेळी येतो राग, एखाद्या वेळी माऊलींना असं वाटलं का म्हणून आम्हाला, का म्हणून एवढं वालीत टाकलंय, ताटी लावून घेतली. त्यावेळेस हा उपदेश कदम मुक्ताईने करावा. दादा हे बोलतायत ना, याच्यातूनच तुला काहीतरी घ्यायचंय आणि यांचा उद्धार करायचा आहे. संतांनी कसं राहावं, जशी गंगा वाहते त्याप्रमाणे साधूने राहावं, नाही का. असा उपदेश माझ्या मुक्ताबाईंनी केला. आणि आज त्यावेळेस म्हणजे सुद्धा होऊन दिली नाही शेवटपर्यंत, नाही का. आणि आज दोन्ही टाइम नाही का त्या मंदिरात काय फुलींची आरती, काय आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनु वेधला माझा. आता बोलतायत, गेल्यावर होते तेव्हा नाही कळले. त्यांच्या जीवावर आता पोट भरताय, नाही का. आज निवृत्ती दादांची, कारण निवृत्ती दादांना कोणापासून अनुग्रह आहे तर गैनीनाथांपासून. आणि गैनीनाथांपासून निवृत्ती दादांना आहे, निवृत्ती दादाकडून माऊलींना आहे. पण निवृत्ती दादांपर्यंत एकाला द्यायची परंपरा होती. पण माझ्या माऊलींनी काय सांगितलं, दादा ये मराठीची ये नगरी, ब्रह्म विद्येचं सुकाळ करी, देणे घेणे सुखाची वरी, होऊ दे या जगा. देशील तर जगासाठी दे, नाही तर माझ्या एकट्यासाठी नको. सद्गुरुनाथ प्रचंड कृपा सद्गुरूंची माऊलीवर होती. आणि आपल्याला सुद्धा जो भेटलाय ना सद्गुरु, विश्वंभराचा अवतार, सखा माझा श्रीपाद आणि सखा माझा रामदास, साधारण नाहीये. त्याच पदाचे आहेत, तेच आहेत, नवे तेच आहेत, नाही का. म्हणून सद्गुरूंवर विश्वास ठेवा, भाव ठेवा, श्रद्धा ठेवा आणि दिलेल्या नामावर विश्वास ठेवा. याच्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. एक नामधारी आणि बाकी सब दुकानदारी. गोवी देत मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशील, झाले असे केवळ माझे पायी, परिज्ञाने मी न नाशिले, बुद्धी वेदासी आले, कल्पू नाही ते कल्पिले अनेक तत्व. मनुष्य प्राणी कसा आहे तर स्वभावताच भजनशील आहे. आईच्या गर्भात असल्यापासूनच तो भगवंताशी एकरूप होता आणि बाहेर निघल्याबरोबर नाळ खंडन केली जाते आणि तेव्हापासून तो त्या भजनाला विसरतो. धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता आणि ओळखू लागे माता पिता, कोण रडू लागे, नाही का. अज्ञानाचं
अज्ञानाचं आवरण येतं. अज्ञान म्हणजे काय? मी कोणतरी वेगळा आणि देव कोणतरी वेगळा, नाही का? हे आवरण येतं. पाण्यावर जसं आवरण येतं कशाचं? शेवाळीचं, नाही का? शेवाळ बाजूला केली की शुद्ध असं पाणी असतं. तसं आपल्यावर सुद्धा आवरण आलेलं असतं या जीवावर. ते आवरण दूर करण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतं, नाही का? पण तो सद्गुरूंना न शरण जाता या मायेमध्ये गुरफटतो. असा गुरफटतो की मरतो पण त्याला देवाची आठवण होत नाही, नाही का? एवढा गुरफटतो. हा हे माझं ते माझं सगळं एवढा घेऊन बसतो आणि भजनाला विसरतो, नाही का? माझे बाबा दृष्टांत सांगायचे की दोन मित्र असतात आणि एक दिवस ते असे खाडीवर बसलेले असतात गप्पा मारत आणि पाण्यातून वाहत काहीतरी येत असत, नाही का? काळ काळ काहीतरी येत असत. त्यांना दिसत ते. एक बोलतोय बघ रे काय खूप छान आहे. तर आता जाऊ दे, नाही म्हणे कमली आहे. महात्म्यांच्या मुखातून ऐकले बरं का, घोंगडी आहे कमली. तर एकाला पोहता येत असतं, तो बोलतो नाही मी आणतो, कामी येईल. तू उडी मारतो आणि पोहतो त्या कमलीपर्यंत पोहोचतो. पोहोचल्याबरोबर पाण्यामध्ये येतो, भोर येते आणि मग याची अशी हे होते की आता कसं निघणार मी. आणि वरचा येतो आवाज देतोय, अरे कमली छोड़ तू निकल. तो तिकडनं आवाज देतोय, कमली को मैंने छोड़ा, कमली ने मुझे पकड़ा. अशी गत या जीवाची झालेली आहे की तो पोपट कसं पोपट दांडीवर बसलेला असतो, दांडीने त्याला पकडलेला नसतो, त्यानेच दांडीला पकडलेलं असतं. पण ह्या जीवाला असं वाटतं की माझ्याशिवाय काही होणारच नाही, नाही का? आणि कारण ही माया आहे, तुम्हाला सहज सोडणार नाही. पण सद्गुरूंना शरण गेल्यावर या मायेतून तात्काळ सुटता येतं, नाही का? कारण भगवंत सांगतायत की जड जडवून वाहिलाली या भक्तीच्या वाटेला, तरीच पावसी अवेंगा निजधाम माझे. माझ्या एकदा तू भक्तीला लागला ना की तुला या भवसागरातून, नाही का, जन्म मरणाच्या गाडग्यातून सोडवणार. पण हा जीव ऐकत नाही, कारण याला काय लागलीये? सवय लागलीये, नाही का? हे खा ते खाल्लं नाही तर तो मरेल अशी त्यांना वाटतं. हे खाल्लं नाही तर मरू. प्रत्येक जीवाविषयी कळवळा येतो, साधू संतांचं ऐकावं. पण नाही ऐकत, नाही का? क्रोधी अविश्वासू त्याशी बोधू घ्यायचा आणि व्यर्थ आपली वाचा शिनू नये, असे आता गत होत आली आहे, नाही का? सांगून पण ऐकत नाही. त्याला की माझ्याशिवाय काहीच होणार नाही. अरे देवदेव करून कोणाचं भलं झालंय, नाही का? देवदेव करून कोणाचं भलं झालंय असे पण बोलतात. माल घातली तरी तुम्हाला पण ते आहे ना, तुमचं पण दुखतं ना, न माल घालता बरं असे पण बोलतात. अरे दुखतं सगळं होतं, पण परत जन्माला यावं नाही यासाठी सद्गुरू करायचं आहे. जे होतं ना ते तुमच्या नशिबात असेल ते होणारच. पण नाही, याला एवढा अभिमान
की नाही बाबा हे माला बिला कुठे घालता, माला बिला नाही घालायचा, माला घातलं तर एक एक विषय बोलतात ना, खूप अहंकार असतो या जीवाला की माझ्यासारखं कोणच नाही. अरे देवाची गरज नाही, पैसा असला की सगळं होतं. मला कोणाची गरज नाही. काय बोलतो? सहज बोलतो, मला कोणाची गरज नाही. अरे तू जन्माला आल्यापासून दुसऱ्याचा आधार घेऊनच आलायस का तू वरतून पडलायस? जन्माला येतानाच तुम्ही काय केलाय? आईच हे घेतलंय, आधार घेतलाय जन्माला येण्यासाठी. आईचा आधार घेतला, बाहेर आला नाही का? सगळं साधू संतांनी आहे ना अनुभवाचं सांगितलं, अनुभवाचं, बिना अनुभवाचं नाही. कारण साधू संतांना माहिती होतं की हे जग काय बोलेल पुढे, नाही का? मला कोणाची गरज नाही, मला कुणाचा. कबीर महाराजांचा दोरा आहे, नाही का? बात्यांनी घेतलेलं सुंदर. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. काय तुझं? जन्माला येताना सुद्धा तू आधार घेतलास आणि जन्माला आल्यावर तुला ज्यावर झोपवलं, जन्माला आल्यावर वरती खाट सुद्धा लाकडाची होती आणि 12 दिवसानंतर तुला ज्या पाळण्यात झोपवलं ते सुद्धा लाकडाचं होतं. नंतर तू रांगायला लागला आणि तुला जी चालण्यासाठी जी गाडी आणली ना ती सुद्धा लाकडाची होती. खेळायला लागला, जी बॅट घेतली ती सुद्धा लाकडाची होती. आणि शाळेत गेला, जी पाटी घेतली ती सुद्धा लाकडाचीच होती. त्यानंतर गुरुजींनी काय केल्यावर तुला मारलं, ती काठी सुद्धा लाकडाची होती. नंतर मोठा झाला, ऑफिसर झाला, ज्या खुर्चीवर बसला ती खुर्ची सुद्धा लाकडाची होती. लग्न केलं, जो मंडप घातला तो सुद्धा लाकडाचाच होता. आणि नंतर जेव्हा तुला आधाराची गरज आली, कशाचा आधार घेतला? तर त्या काठीचाच घेतला. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. क्या मरण क्या जन्म कबीरा, क्या जन्म क्या मरण कबीरा, वो सारा नबी लकड़ी का. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. काय झालं? शेवटला मेलास ना, मेलास तेव्हा सुद्धा तुला लाकडावर ठेवूनच झालं. कशाचा अभिमान करताय? एका भगवंताला शरण जायचे, एक वस्तू सोडायची पण नाही सुटत, नाही का? पण आम्हाला आहे ना, तुम्ही उपास सांगा, तापास सांगा, आम्हाला तीर्थाला जायला सांगा, सगळं जमतं. घास असा खायला शिकवतात साधू संत असा, पण आम्हाला असं आवडतं. आज तेच चालू आहे नाही का? आज नाव नाही ठेवत, हे ऋषी मुनी किती किती सायास करताय, नाही काय? वर्षभर खात नाही, एका फळावर राहतात. काय काय चालू आहे? कशासाठी? तर देवाच्या प्राप्तीसाठी. भेटेल का? माऊलींनी सांगितलं, योग याग विधी येणे नोये सिद्धी, अवघीच उपाधी वायाची उपाधी दंभ धर्म. काय सांगतात भगवंत? जौवरी अर्जुना, हा भेद बोधू ना भेटे म्हणा, तौवरी या साधना हजारासाठी या साधना आहे, नाही का? पण कधीपर्यंत? जोपर्यंत हा बोध भेटत नाही सद्गुरूंच्या कृपेने. अर्जुनाला श्रीकृष्णाच्या कृपेने कृपा झाली श्रीकृष्णाची आणि अर्जुनाला भेटला नाही का? आणि आपल्यावर सुद्धा कृपा झाली सद्गुरूंची
आणि आपण सुद्धा या भवसागरातून सहज तरून गेलो नाही का. आणि अर्जुनाने सांगितलं की तनु मनूची वेद, कारण तू मला एकदा शरण आला ना की मग तुझं सगळं मी जिवारीन नाही का. कारण तुकाराम महाराजांसाठी तुकाराम महाराजांनी पण खूप देवदेव केलं, अनुभव घेतला आणि आपल्याला सहज करून दिलं नाही का. की देव देव म्हणून शिरले माझे मन, पाणी आणि पाषाण देते देते नाही का. काय होतं, दगडाची मूर्ती पाण्याचं तीर्थ नाही का. तुकाराम महाराज सांगतात तिथे जावं तिथे तेच आहे. तरी तुम्हाला माझा काय नमस्कार आहे की सांगतो तुम्हाची भजारी विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया नाही का. भगवंताला भजायला सांगतात कारण ते स्वतः शिरले होते देवासाठी. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाही का. सगळ्यांच्या पाया माथे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा नाही का. याच्यासाठी साधू संतांची दवंडी आहे की हा जीव कसा या भवसागरातून निघेल, याच्यासाठी हे साधू संतांच्या दवंडे आहेत नाही का. आपण ऐकत नाही नाही का. नामदेव महाराज सुद्धा देवासाठी वनवन भटकले नाही का. नामदेव महाराज तर देवाचा शेजार होता नाही का. देवाचा लाडका भक्त होता, पण सद्गुरूंना शरण न गेल्यामुळे तो फक्त पंढरपूर पुरताच देव बघत होता नाही का. पण या साधू संतांची भेट झाली आणि खऱ्या देवाचे स्वरूप कळल्याबरोबर की विठ्ठल जळीस तरी भरला आणि रीता ठाम नाही उरला नाही का. असं झालं. आणि मग नामदेव महाराज सांगतात की नामा म्हणे केचर बाई आणि गुरु वाचून दैवत नाही. जन्माला आल्यावर सद्गुरु करायचाच आहे, तर कशासाठी करायचा आहे. नुसता सद्गुरु करायचा नाहीये नाही का. गुरु करायचा नाहीये. गुरु नाही. श्रीकृष्ण भगवंत सांगतात की तंत्र मंत्र उपदेशती ऐसे गुरु आहेत ऐते घरोघरी, परी शिष्याते सद्वस्तू मिळवून दाविती तया मानिती. श्रीकृष्ण भगवंत नाही का. गुरु सगळेच करतात, पण त्या गुरुने तुमच्या जन्म मरणाची येजार कुंठित केली आहे का नाही का. हा पडताळणी करायची आहे ज्याची त्याने की मला देवाचा अनुभव आला का नाही का. नाहीतर ह्यो जातोय म्हणून मी जाते नाही का. अशी गत आहे प्रत्येक जीवाची. पण गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे दोन, पहिला मी कोण आणि देव कोण. मी जर कळालो तर देव कळतोच नाही का. तसं माझ्या सद्गुरूंनी आम्हाला सुद्धा भगवंत दाखवून दिला नाही का. भगवंताचा अनुभव आणून दिला. कशाने होतो अनुभव, तर त्यांचं जे अनादी काळापासून आलेलं जे तत्वज्ञान आहे ते एकदा का कानात पेरलं की मग कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे राम रूप अशी स्थिती होते. असं इतर ठिकाणी होत नाहीच नाही का. जाऊन आलेली आहे नाही होत. मग हे जर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भक्तीला पात्र होत नाही हा जीव.
भक्तीला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला अष्टसात्विक भाव व्हायलाच पाहिजे, नाही का? कारण अष्टसात्विक भाव साधू संतांना आहे ना जुरावं लागलं, नाही का? तुकाराम महाराजांना विनवणी करावी लागली, नामदेव महाराजांना विनवणी करावी लागली, पण आपल्याला सहज दिलं. सद्गुरूंनी कानात पेरणी केल्याबरोबर ती कृपा. कारण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि देवाया विठ्ठले कृपा केली, नक्कीच भगवंताची कृपा झाली. किती भाग्याचे, नाही का? आणि अष्टसात्विक भाव झाले. मुखींना हाती मोक्षाला पात्र केलं, नाही का? पण विश्वास पाहिजे, आम्ही मुक्त झालो का? विश्वास पाहिजे नामावर, नाही का? कारण सांगता बोलतात की मुक्त झालो म्हणजे शाश्वती नाहीये का? तर जे सहा विकार आहेत ना, विकार ते म्हणे कधी पण घालू शकतात. घडीला विठ्ठले काम क्रोध घर केले रीते येणे सोसे मन झाले हो घरी परत माघारी येत नाही. काम क्रोधाला इथे चाडी ठेवलीच नाही. भगवंताने काय सांगितलं, तू मला एकदा शरण ये, मग मी शेवटपर्यंत मी तुला बघणार आहे. तुला चिंता करण्याची गरज नाहीये. पण आज विश्वास नाहीये की मी मुक्त झालोय. म्हणजे प्रमाण कशासाठी आहे साधू संतांची? त्या प्रमाणावर जर विश्वास नसेल तर मग एवढा मोठा विश्वव्यापक ज्ञान सद्गुरू येऊन फायदा काय आहे जीवनात? कारण साधारण सद्गुरू नाहीये. अरे जगाच्या पाठीवर खरा परमार्थ जो असेल तो फक्त आनंद संप्रदाय आहे. खऱ्या भक्तीचा जो विषय असेल तर तो अष्टसात्विक भाव आहे आणि तो आपल्याला सापडला आहे. मुक्तीचं काय? कृष्ण भगवंत एक ठिकाणी सांगतायत की जे माझे निष्ठावंत भक्त असतात ना, माझे झालेले, ते मुक्तीला सुद्धा धुडकावून लावतात. आणि तुकाराम महाराजांचा पण अभंग आहे, तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी आता दिवस खेळी मेळी आता निश्चिंतेने पावलो विसावा आणि कुंटलिया धावा कृष्णेची याच्यासाठी केला होता अट्टास आणि शेवटचा दिवस. आणि ते मुक्ती आहे ना, मुक्ती जसं लग्न झाल्यावर स्त्री नवऱ्याच्या अधीन असते तसे त्या मुक्तीला अधीन केलेली आहे, नाही का? आपण विश्वास नाहीये म्हणे तुम्हाला आहे, तुम्ही भाग्याचे ना, प्रश्नचिन्ह नका करू, नाही का? अहो भेटली मुक्ती आपली नवरी झाली. आता कशाची मुक्ती पाहिजे आपल्याला? सुखाच्या शेजारी डुंबले मी निरंतर आपल्याला निरंतर जागा ठेवलाय त्या भक्तीच्या ठिकाणी. वरपांगाची भक्ती नाही दिली आपण. वरपांगाची भक्ती काय एखाद्या वेळेस मंदिरात नाही गेलो ना, मंदिरात जा पाया पर, अरे पाया तर पडतो माझ्याच जवळ आहे, मी कधीच पडली पाया. निरंतर त्याचं दर्शन घेते. कशासाठी जायचं त्याच्याजवळ? कशासाठी जातात?
कशासाठी जातात तर काहीतरी मागायचं असतं, काहीतरी इच्छा असतात, काहीतरी काम असतं. माझ्या मुलाला पास होऊ दे, माझ्या नवऱ्याला नोकरी भेटू दे, या अपेक्षेपोटी त्याच्याजवळ जातात. तो पुरवेल का? त्याने जर पुरवलं असतं तर मग नामदेव महाराजांना गुरु करायची गरज होती का? पण हा जीव आहे ना एवढा अज्ञानी आहे, खूप अज्ञानी आहे. त्याला चांगलं सांगितलेलं पटत नाही. सहज सोपं दिलं ना सोपं नाही आवडत, कठीण द्या मग आवडत नाही का? पण भाग्यात आलेला जो महात्मा आहे, कारण नानांची माझ्या आम्हाला विसर कधी पडणारच नाही. आणि जो तुमच्यामध्ये जो शंका आहे, शंका की ते घालतील, ती आम्हाला भीती नाही ठेवली. मी नानांचं शेवटचं प्रवचन ऐकलं त्या दिवशी गुरुपौर्णिमेचं. माझ्या नानांनी सांगितलं, कुठे होते ते? चाळीसगावला, धुळ्याला नाही, ते ताईच्या गावाचं नाव काय? आमसवाडीला प्रवचन चालू होतं गुरुपौर्णिमेचं. आणि बोलता बोलता त्यांना भाव प्रकट झाला आणि काय बोलले की माझ्या प्रेमळ भक्तांनो, माझ्या साधकांनो, मी जरी इथे असलो तरी मी निरंतर तुमच्या जवळ आहे. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन. तुझे तुझ ध्यान कळो आले, तुझे तुझ ध्यान कळो आले. तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव. विठ्ठला संदेह अनेक, विठ्ठला संदेह अनेक. तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव. काय सांगितलं की तुम्ही जरी कुठे असाल पण मी निरंतर तुमच्या जवळ आहे. नाना गेले तसा एकही दिवस आठवत नाही की नाना आपल्याला सोडून गेले. नाना सोबतच आहेत, कारण नानांचा हात आपण नाही पकडला, नानांनी आपला हात पकडलाय, सोडू शकत नाही शेवटच्या श्वासापर्यंत. म्हणून आम्हाला खात्री आहे आम्ही मुक्त झालो. आणि असं तर बोललो ना, या आता कार्यक्रम करायला लागली, कालची मंगळवारची, पण असंच नाही बोलत. माझ्या सद्गुरूंनी अनुभव आणून दिला, अनुभव आले अंगाने, ते या जगात येत असते. अनुभव शिवाय बोलत नाही. प्रमाणांवर विश्वास आहे साधूच्या, साधूवर विश्वास आहे, नामावर विश्वास आहे. विश्वास आहे म्हणून बोलतो. म्हणे आजची मंगळवारची नाही तर बोलतायत की बहुत केले पाठांतर, वर्म राहिली दूर. त्याने बोलतो पाठांतर केलं, तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? आम्ही अनुभव घेतला. पाठाचा विषय नाहीये, शिकून नाही आलो. आज इथे बसण्याचं धाडस माझ्या सद्गुरूंमुळे आहे. माझे सद्गुरू सांगायचे की इथे बस, मला
बस नाही का, आपण शिव्या नाही देणार. थोडा का होईना आलेला अनुभव सांगण्याचा प्रयत्न करणार प्रत्येक साधक. आणि आज बोलतात की मग जर असा विषय असता आजची मंगळवारची, तर मग मुक्ताबाईने चांगदेवाला बोध केला. चांगदेव किती होता? 1400 वर्ष शरीर गेले जाताना. आणि मुक्ताई किती होती? मग चांगदेवाने यायला ऐकायला नव्हतं पाहिजे. यांचा गेलाच नाही. अहंकार गेला. तुका अहंकारे नाडीला. आणि तुका म्हणे अहंकार धरून नाही जमत. माझ्या मुक्ताईने 1400 वर्ष झालेल्या नामदेवाला बोध केला. आज नामदेवाला माझी मुक्ताई 7 वर्षाची होती. ऐकलं ना? काहीतरी इथंच सांगते, काही पण नाही सांगत तिच्या मनाचं सांगितलं का? मनाचं सांगितलेलं ऐकेल कोणी? ज्ञानोबाची सांगितली ख्यातीला मलाई, आमच्या मते तुम्हा काही सांगणे नाही. आमच्या मते तुम्हा काही सांगणे नाही. मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं, एवढं प्रेम दिलं नारायण बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं, एवढं प्रेम दिलं नारायण बाबानं. अनुभवाशिवाय बोलत नाहीत प्रत्येक साधक असू द्या. आजचा काही जरी नसेल बोलता येत ना, पण अनुभवच सांगणार. तुम्ही इतर यांच्या कीर्तनाला जर कंटाळा येतो, अक्षरशः कंटाळा येतो बरं का. गेली त्या दिवशी, चला गावाचं कार्य आहे, कंटाळा आला. उद्धार काय काय ते तर काय माहीतच नाहीये. पण एखादी गोष्ट आणायची आणि सासू सुनांच्या गप्पा जोडायच्या. ह्याला परमार्थ म्हणत नाही. येत अनुभवाप्रमाणे शब्दांचे गौरव कामा नये. अनुभवाचं बोला, थोडं बोला पण अनुभवाचं बोला. नुसत्याच गप्पा जोडून जमत नाही का? 4 पढ़े 6 पढ़े 8 किए मुखगत, आत्मज्ञान की खबर नहीं. जैसे बड़बड़े भाट, जैसे बड़बड़े भाट नाही का? आज तुला जर स्वतःचा जो निरंतर तुझ्या जवळ जो भगवंत आहे त्याचा जर अनुभव नसेल, तर मग तुझं बोलणं कसं आहे? उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. आणि रामकृष्ण पण कैसा होय? तुझं बोलणं व्यर्थ आहे ते नाही का? जशी कोले उकी होते, माऊलींनी सांगितलं याच्यात, त्याप्रमाणे तुझं बोलणे आहे. कावळ्याची बडबड आहे त्याप्रमाणे तुझं बोलणे आहे. शास्त्र आहे, नुसतं बोलाचा भात, बोलायची कडी नाहीये. अनुभव आले, अंगा अनुभव आलाय म्हणून बोलते. आणि प्रत्येक जीवाला अनुभव आलाय म्हणून जीव कासावीस होतो की माझ्या भावाला भेटावं, माझ्या बाबाला भेटावं. जे सुख माझ्या पदरात भेटलं दिलाय भगवंताने, सद्गुरु रायाने, ते प्रत्येक जीवाला भेटावं नाही का? कारण जे काही करतो ते भगवंताला आवडत नाही. भगवंताला काय आवडतं? आवडत देवासी. तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळा गळा, गोपी चंदन तिला हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि भगवंताला हेच आवडतं नाही का? तुळशी माळ घातल्यावर जो अनुभव येतो तो आल्याशिवाय भक्तीला सुरुवात होत नाही. काय येतं?
चित्त चाकडाळे आटू घेत वाचा पांगोळली जतीच्या देत आपाद कंचुक रोमांच आले अधोंडी टळवले वर्षताती आनंदले आटुली सुटपरीची बळे बाहेरी कापे कापे तो दरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भितरी वाहत असे आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य पोटी धरुनी राहे टाकी श्वासन श्वास उठव भावे देखा आणि स्वरूप एका मिळवणीया ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी तयावरी तेव्हा भगवंताची कृपा होते आणि हाच अनुभव भक्तीचा घ्यायचा आहे प्रत्येक जीवाने जन्माला आलेल्या नाही का आणि येथे मी माझ्या सेवेचा पुनर्विराम देते सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझे ठाई परे ज्ञाने विने नाशिले बुद्धी वेदासी आल्याने कल्पू नये ते कल्पिले अनेक तत्व नाही का न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवीत असे नाही का बालक बोबडा बोले का वाकुडा वेचुका चाले ते सोज करुणी माऊली रेगे जेवी या युक्तीप्रमाणे जे काय मी बोलली असेल ते माझ्या सद्गुरूंच्या कृपेने पुंडलिक अवते हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विठ्ठल